नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अनोळखी पदचारी व्यक्तीचा मृत्यू झाला। चाकण या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावर रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली। रुग्णवाहिका चालक ओमकार बाजीराव कुलाळ वय वर्ष 19 राहणार राक्षेवाडी चाकण यांनी या प्रकरणी मंगळवारी दिनांक 11 रोजी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला। रात्री अनोळखी व्यक्ती रस्त्याने पायी चालले होते। ते चाकणमधील तळेगाव चौक येथील कोहिनूर सेंटर जवळील चौधरी ढाब्यासमोर आले असता भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली। या अपघातात अनोळखी पदचारी व्यक्तीचा मृत्यू झाला। अपघातानंतर वाहन चालक घटनेची माहिती न देता तसेच घटनास्थळी न थांबता पळून गेला। औसरी खुर्द वन विभागात 5 आरोपींना घोरपड या वन्य प्राण्याची शिकार करून खाल्ल्याप्रकरणी खेड तालुक्यात 5 जणांना अटक केली। 10 जून रोजी तांबडेमाळा या ठिकाणी औसरी घाटामध्ये काही लोक मोराची शिकार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राखीव वनामध्ये सीताराम महादू पारधी वय वर्ष 55 राहणार कहू तालुका खेड, नवनाथ बाळू ठाकर वय वर्ष 27 राहणार आळंदी तालुका खेड, गणेश बाळ ठाकर वय वर्ष 22 राहणार आळंदी तालुका खेड, सोमनाथ सीताराम पारधी वय वर्ष 28 राहणार कहू तालुका खेड, दीपक सीताराम पारधी वय वर्ष 24 राहणार कहू तालुका खेड यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असता त्यांची चौकशी केल्यानंतर ते घोरपड पकडण्यासाठी आले होते असे निष्पन्न झाले। चौकशी दरम्यान त्यांनी पेठ येथील राहत्या घरी घोरपड या शेड्यूल वन प्राण्याची शिकार करून ती घरामध्ये शिजवून खाल्ली। तिथून कोयता, गोफण, घोरपडीचे शिजवलेले मटण ताब्यात घेतले व त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून विजय मिळवला। यासाठी मंचर या ठिकाणी अमोल कोल्हेंचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं। अमोल कोल्हेंनी नागरी सत्कार समारंभात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केल्यानं ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राडा केला। या सत्कार समारंभात अमोल कोल्हेंनी देवदत्त निकम भावी आमदार म्हटल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली। शिवसैनिकांनी सभास्थळावरच घोषणाबाजी करायला सुरुवात केली। त्यावेळी अमोल कोल्हे आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची पाहायला मिळाली। वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार सातत्याने समोर येत आहे। चाकण आंबेठाण रस्त्यावर टेलिफोन एक्सचेंज जवळ असे धोकादायक स्पार्किंग होत असतानाही याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। घराच्या टेरेसवर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेलेल्या मायलेकरांचा विजेचा जबरदस्त शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला। लाईटच्या पोलवरून आलेली सर्व्हिस वायर ही जिण्याच्या छताच्या लोखंडी पाईपला लोखंडी तारेच्या सहाय्याने बांधल्यामुळे वाऱ्याने घासून घासून वायरमधून करंट उतरल्याची बाब समोर आल्यानं वीज वितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। दरम्यान तुटलेल्या तारांना हात लावू नका, काळजी घेण्याचे आवाहन महावितरणचे खेड उपविभागाचे कार्यकारी अभियंते राजेंद्र येडके, राजगुरुनगर विभागाचे अभियंता सिद्धार्थ सोनवणे आणि चाकण विभागाचे अभियंता गारगोटे यांनी केले आहे। अबीर अनिक शाह या 3 वर्षाच्या बालकाने 40 देशांचे फ्लॅग म्हणजे झेंडे ओळखून दाखवले। 3 वर्षापेक्षाही लहान असताना त्याने केलेल्या कार्याची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेऊन त्याचे नाव त्यांच्या पुस्तकात नोंदवले आहे व त्याला पुरस्कार देखील प्रदान केला। दोस्ताना ग्रुपच्या वतीने अबीर याचा सत्कार करण्यात आला। निलेश टिळेकर, मनीष गुगळे, सुनीलभाई शहा आदींनी या मुलाचा सत्कार केला। चाकण नगर परिषद हद्दीत खेळाडूंसाठी क्रीडांगणाची मागणी करण्यासाठी इंडियन सोशल क्लब चाकण अध्यक्ष साहिर सिकिलकर व सभासद यांनी चाकण पालिकेकडे केली आहे। मुख्याधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले। राजगुरुनगर शहरात कचरा आणि घाण टाकणाऱ्या मंडळींचे डोळे उघडणारे अत्यंत बोलके व्हिडिओ तयार करून स्थानिक तरुणांनी सोशल माध्यमात टाकले आहेत। राजगुरुनगर या ठिकाणी घाण करणाऱ्यांना आतंकवादी पदवी देऊन टाका अशी टॅगलाईन यासाठी देण्यात आली। खेड घाट हा कचरा कुंडी झालाय। सगळीकडून आणून कचरा या घाटात टाकला जात असल्याने घाटाचे सौंदर्य तसेच पर्यावरण व पाझर तलावातील पाणी दूषित होत असून याचा त्रास हे पाणी पिण्यासाठी वापरणाऱ्या गावातील नागरिकांना होणार असून यावर वेळीच कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। मुंबई मंत्रालय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या संदर्भात बैठक घेण्यात आली। या महामार्गात मोठ्या प्रमाणावर भूसंपादन होत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केलाय। याबाबत योग्य ते निर्देश संबंधित विभागाला देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचे
स्थानिक खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सांगितले आहे. जम्मू काश्मीरमध्ये 9 जून रोजी भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ खेड तालुका बजरंग दलाच्या वतीने राजगुरुनगर येथील बाजार समितीपासून तहसीलदार कार्यालयापर्यंत पायी निषेध मोर्चा काढून निषेध करण्यात आला. तहसीलदार कार्यालयात तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन देण्यात आले. पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. चाकण औद्योगिक भागात रात्री 9 वाजता अवजड मालवाहतुकीच्या वाहनाने अचानक ब्रेक मारल्याने केबिन तुटून त्यामध्ये ड्रायव्हर अडकला असल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी कळवले आहे. याबाबतचे व्हिडिओ देखील पाठवले आहेत. चासकमान धरणांतर्गत भिवेगाव येथील बंधाऱ्याचे पाटबंधारे विभागाने कोल्हापुरी बंधाऱ्याचे ढापे न काढल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाला. बंधाऱ्यात तुडुंब पाणी भरले असून ढापे लवकर काढण्याची मागणी बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वणघरे यांनी केली आहे. दिमाखात उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, भोवताली हिरवेगार गालिच्यांची हिरवळ, तोफा लगतच उभे असलेले मावळे आणि आकर्षक पथदिव्यांची मांडणी केली आहे. त्यामुळे आळंदीतील पालिका चौकातील शिवसृष्टी नागरिकांसाठी आकर्षण केंद्र बनले आहे. आळंदीमध्ये गेली महिनाभरापासून वारंवार विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे आळंदीकर नागरिक त्रस्त आहेत. वीज पुरवठा सुरळीत सुरू राहावा यासाठी आळंदीकर नागरिक तसेच आळंदी विकास युवा मंचच्या वतीने आळंदी महावितरण विभागाला निवेदन देण्यात आले. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संत श्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते. चाकण औद्योगिक वसाहतीत मागील काही काळापासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. उन्हाळ्यात हे प्रमाण वाढल्याने उद्योगांना मोठा फटका बसत आहे. अनेक कंपन्यांना काम बंद ठेवावे लागत असून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. चाकण MIDC मधील उद्योजकांच्या अडचणी वाढत आहेत. देशात सर्वाधिक दराने महाराष्ट्रात उद्योगांना वीज मिळत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने उत्पादन ठप्प होत आहे. वीज पुरवठ्याचा दाब कमी जास्त झाल्याने यंत्रसामग्री खराब होत आहे. काम बंद असतानाही कामगारांना वेतन देण्याची वेळ आली आहे. उत्पादन कमी झाल्याने अनेक वेळा ऑर्डर रद्द होत आहेत. आर्थिक नुकसान वाढल्याने अनेक उद्योग संकटात असल्याचे उद्योजकांच्या संघटनांचे म्हणणे आहे. राजगुरुनगर नगर परिषदेच्या विकास आराखड्याचे DP काम गेली अनेक वर्षांपासून रखडल्याने नागरिकांना सोयीसुविधा मिळणे अवघड झाले आहे. विकास आराखडा नसल्याने शासकीय निधी मिळण्यापासून नगर परिषद वंचित आहे. गतिमान सरकार राजगुरुनगर नगर परिषदेच्या विकास आराखड्याबाबत गतिमंद सरकार झाले आहे अशी येथील नागरिकांची भावना झाली आहे. 7 वर्षापूर्वी राजगुरुनगर ग्रामपंचायतीचे नगर परिषदमध्ये रूपांतर झाले. नगर परिषदेने शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी पुणे नगररचना विभागाकडे मागणी केली. नगररचना विभागाने 5 वर्षापूर्वी विकास आराखडा नगर परिषदेकडे सुपूर्द केला. नगर परिषदेने सर्वसाधारण सभेपुढे हा आराखडा ठेवून नंतर प्रसिद्ध केला. त्यानंतर नियोजन समिती बनवण्यात आली. नागरिकांच्या सूचना व हरकतींची सुनावणी घेण्यात आल्या. आराखड्यातील बदल आणि दुरुस्त्या करून अहवाल तयार करण्यात आला. सदर अहवाल नियोजन समितीकडून नगररचना विभागाला सादर करण्यात आला. त्यानंतर हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला. त्याला तत्वतः मान्यता मिळाली, मात्र हा आराखडा मंत्रालयात पडून आहे. अशी स्थिती चाकण पालिकेच्या विकास आराखड्याची देखील झाली आहे. चाकण व राजगुरुनगर शहराची झपाट्याने वाढ होत आहे. बाजार, पार्किंग, मच्छी मार्केट या जागा पुरत नाही. शहरात सांस्कृतिक भवन, बस स्टँड, उद्यान, विरंगुळा केंद्र नाही. शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नगर परिषदेच्या ताब्यात नाही. या सर्वांसाठी विकास आराखड्यात जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. शेती आणि निवासी झोनमध्ये रस्ते टाकण्यात आले आहे. अशी आरक्षणे टाकताना मोठा गैरप्रकार झाल्याच्या देखील नागरिकांच्या तक्रारी आहेत. राजगुरुनगर शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि ज्येष्ठ पत्रकार एकनाथ सांडभोर यांनी सांगितले की 2 वर्षापूर्वी राजगुरुनगर परिषदेच्या विकास आराखड्याला तत्वतः मंजूर मिळाली. त्यानुसार अनेक ठिकाणी आरक्षण टाकण्यात आले. ती टाकताना अभ्यास केला नाही. अधिकाऱ्यांनी स्पॉट व्हिजिट केली नाही. एकाच जागेवर डबल आरक्षण टाकले. याबाबत अनेक हरकती नागरिकांनी घेतल्या, मात्र त्या हरकतीचा शासनाने अजूनही विचार केला नाही. त्यावर चर्चा झाली नाही. केवळ अंशतः मंजुरी असलेला विकास आराखडा शासनाकडे पूर्णतः मंजुरीसाठी आहे. विकास आराखड्याभावी शहरातील अनेक विकास कामांना निधी मिळत नाही. शासनाने राजगुरुनगर नगर परिषदेचा विकास आराखडा लवकर मंजूर करावा, हरकतीचा विचार करावा अशी मागणी देखील पत्रकार एकनाथ सांडभोर यांनी केली आहे. राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाडगे यांनी सांगितले की राजगुरुनगर नगर परिषदेचा विकास आराखडा 97% मंजूर आहे. केवळ 3% आराखडा EP वगळलेला भाग मंजूर नाही. जवळपास अंशतः मंजूर झालेल्या विकास आराखड्यात 22 बदल आहेत. अनेकांनी त्यावर हरकती घेतल्या आहेत.
हरकतीवर सुनावणी घ्यायची की नाही हा अधिकार सरकारचा आहे. खेड तालुक्यातील खरपुडी गावचा कुमार निखिल भोगाडे राज्य विक्रीकर निरीक्षक STI पदी राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली. घरची गरीब परिस्थिती, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले, आई शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. अशा परिस्थितीत आयुष्याचे सोने करत खरपुडी बुद्रुक तालुका खेड येथील निखिल शिवाजी भोगाडे यांची राज्य विक्रीकर निरीक्षक अधिकारी STI पदी राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वी मागील महिन्यात सहाय्यक कक्ष अधिकारी ASO पदी मंत्रालयात त्यांची निवड झाली होती. राजगुरुनगर चांडोली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक 15 जून रोजी विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी दिनांक 12 जून रोजी कांद्याची 1700 पिशवी आवक होऊन कांद्याला तब्बल 1500 ते 3000 रुपयांचा भाव मिळाला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 12 जून रोजी तरकारी मालाच्या आवकेत मोठी घट होऊन भाव कडाडले. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल त्यांची आवक ही अतिशय कमी झालेली. त्यामुळे सर्वच पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांचे भाव भडकलेले आहेत. उदाहरणार्थ राजमा असेल, राजमा आज 140 ते 150 रुपये किलो झालेले आहे. वाटाण्याचे सुद्धा 100 ते 120 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे मिरची असेल, मिरचीसुद्धा 60 ते 70 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे भेंडी असेल, भेंडीचे सुद्धा भाव वाढलेले आहेत. भेंडीसुद्धा 60 ते 70 रुपये किलो झालेले आहे. चवळे असेल, चवळीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे घोसाळे असेल, घोसाळेसुद्धा 40 ते 45 रुपये किलो झालेले. त्या बहुतेक सर्वच मालाचे भाव भडकलेले आहेत. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.